मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो, मी राहुल. वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज आहे 26 जानेवारी 2026. तर आज आपला आहे डे 2 ट्रॅकचा आणि आज आपण करणार आहोत धोडप फोर्ट. आत्ताचे वाजले 4 मॉर्निंग 4ला उठून आपण जरा तयारी वगैरे करूया आणि लवकरात लवकर निघूया. लवकर निघण्याचं कारण एक आहे की याचा टप्पा खूप मोठा आहे, म्हणून आपण याला रात्रीच्या अंधारात जेवढं होईल तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे उजेडामध्ये आपल्याला हे होणार नाही. कारण की उजेडात कव्हर करायला गेलो तर माणूस थकतो आणि ते लांबच्या विचाराने करणं शक्य होत नाही. म्हणून आपण जेवढं होईल तेवढं अंधारामध्ये करण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला जर सनसेट लवकरात लवकर वर बघायला मिळू शकतो, सनराईज तर निघूया. आता शूज वगैरे करतो आपण आणि आपला हा टेंट होता, ज्या टेंटमध्ये आपण आत्ता थांबलेलो होतो. टेंट दाखवतो तुम्हाला मी कसा होता. 2 मिनिट एक लेस बांधून घेतो पहिला. तर अशा रीतीने आपला हा टेंट ज्या ठिकाणी थांबलो होतो आणि अशा गाद्या वगैरे मिळाल्या होत्या. सोहम, आमचं गणेश भाऊ हे आमचे पार्टनर, टेंट पार्टनर. तर चला बाहेर जाऊया आणि आपलं गाईड येईल आणि मग लवकर निघूया आपण. आत्ता वाजले 4:30 आणि आपण त्या डोरमॅटमध्ये झोपलो होतो. तिथं टेंट वगैरे, तिथं सामान वगैरे ठेवलं आहे आणि अशा रीतीने हा रिसॉर्ट आहे, जो की तो धोडप फोर्ट दिसतो आपल्याला समोर. आता नाही दिसणार. आणि असे सगळे इथं थांबलेले आहेत, म्हणजे वेट करत आहेत आमच्या गाईडचा. कारण की मॉर्निंगला आपण 4:30ला निघालेलो आहे, म्हणून आपल्याला गाईडची वाट बघतो आपण. कारण की तो आल्यावरच जाऊ शकतो आपण जर आपल्या मर्जीने गेलो तर रस्ता चुकण्याचे चान्सेस जास्त असू शकतात, म्हणून आपण वाट बघतोय गाईडची. मग गाईड आला का मग आपण निघूया. सगळे तो वेट करतात गाईडचा, सगळे रेडी आहेत आणि निघूया आपण. आता आपण निघालोय, आपल्या मागे सगळे गाईड पुढे चालले आहेत. तर आता आपण जाऊया. उशीर झाला आहे, आपल्याला 5लाच निघायला होतं, 5:30 इथंच झाले. तरी ते बघा जोशवाले आमच्या मागं, बॅटरी वगैरे फुल. तर चला जाऊया आपण. आता आपल्याला मारुतीरायाची मूर्ती लागलेली बघू शकतात. इथं आपण थोडा स्टॉप घेतलाय, इथं पाय वगैरे पडूया आणि पुढे निघूया परत आपण. आत्ता पण चाललोय वर. अशा रीतीने सगळी वर हे साहेब चाललेत, बाकी तिकडेच बाकी अमोल साहेब मागे थांबलेत. हळूहळू अंधारात हा रॉक पॅच कव्हर करायचा बघ आपल्याला. अशा रीतीने हा खडी रॉक पॅच आहे, हा कव्हर करायचा आपल्याला. आता हळूहळू सूर्य मावळतोय आणि येऊन पोचलो आपण. असं आपल्या ठिकाणी पाण्याची टाकी लागते, थोडा जरा लागतो. आणि हे झाड आहे, म्हणजे ही एक खून आहे. इथून आपल्याला वर चढायचं आहे आणि वर चढल्यानंतर समोर दिसतो आपल्याला किल्ला. अजून कमीत कमी एक अर्धा तास तरी चालावं लागेल आपल्याला अजून. किल्ले धोडप या ठिकाणी आपल्याला त्याचं डिटेल्स दिलेली. किल्ल्याची जी नाव आहे ते धोडप धरप तारप म्हणून. उंची 1451 मीटर आहे, म्हणजे 4951 फूट. गिरिदुर्ग किल्ला या अजिंठा सातमाळ ट्रायंग येथे आणि याची स्थापना झाली 1046 मध्ये. तर अशा रीतीने बोर्ड लागलाय आणि या रस्त्याने आपण चाललोय. त्या तिथं होतो आपण स्टे केलेला रात्री, जे तलाव दिसतंय बघा हा, आणि तिथं होतो आपण. तिथून अशा रीतीने आलो, इथं आलो आणि आपल्याला गडाच्या पायऱ्या लागलेल्या आहेत. ह्या पायऱ्या आहेत आणि आपल्याला माची लागलेली आहे, ती माची कव्हर करूया आधी. मोस्ट ऑफ करून धुळतला खडीचढाई जास्त आहे, म्हणून माणूस थकतो जास्त, म्हणून मोस्ट ऑफ पाणी जास्तीत जास्त आणा आणि खायला पण वस्तू जास्तीत जास्त ठेवा. चला सर. अंधारात आम्ही फास्ट कव्हर केला म्हणून आता एवढं दिसत नाही, म्हणजे एवढा रस्ता ही नाही होत. जर उजेडात सुरू केला असता ना तर पॉसिबल झालं असतं लवकर लवकर कव्हर करण्यासाठी. अशा रीतीने आपण इकडून आलो. इकडे तुटलेल्या पायऱ्या आहेत आणि या इथं
कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात आपल्याला. इथून आपल्याला जायचं वर आणि वर बघूया आपण. आता आपण आपल्याला दरवाजा दिसतोय तो 2 दगडांच्या आत. या पायऱ्या आहेत, या उद्ध्वस्त केलेल्या पायऱ्या दिसतात आणि ह्या पायऱ्या दिसतात आपल्याला कातळात कोरलेल्या. इकडे उद्ध्वस्त पायऱ्या आहेत आणि इथून जवळ आलो आपण. आता माची दिसन आपल्याला, ज्या फोर्टच दिसतोय माचीच्या जवळून पोहोचलेलो. थोड्या अंतरात चढलो का आपण आता दरवाज्यात आलोय. अशा रीतीने त्या गावात आता आपण आलो आणि आता आपण धोडक किल्ल्याच्या जवळच आहे. समोर माची दिसते, इथून वर जायचंय. ती रेलिंग वगैरे तिथून जाऊ, मग माचीला जाऊ. सगळे वर चाललेत, आपण पण जाऊया आता. चला. बेस्ट एक्सपिरियन्स होता आज लवकर निघल्याचं. लवकर निघालो ना आपण, जो रात्रीच्या अंधारात आपला म्हणजे म्हणतो कसं ना, मॉर्निंगच्या अंधारामध्ये जो आपला डिस्टन्स कट झाला तो खूप बेनिफिट झाला आपल्याला आणि त्याचा खूप फायदा झाला आपल्याला. ही रेलिंग लागलेली आहे, या रेलिंगने वर जाणार. आधी इथं पायऱ्या होत्यात, त्या आपल्याला माहितीच आहे 1818 मध्ये इंग्रजांनी सुरंग लावून या सगळ्या पायऱ्या फोडल्यात. महाराष्ट्रातल्या मोस्ट ऑफ गड किल्ल्यांच्या पायऱ्या ह्या तुटल्यात. हे फक्त आणि फक्त इंग्रजांनीच सुरंग लावून तोडल्यात. हा दिसतो धोडप किल्ला. इकडे दिसते आपल्याला माची. म्हणजे येऊन पोचलो आपण, फक्त एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आपण आता येऊन पोचून जाऊ. आपण रेलिंग चढूया. रेलिंग लागली आहे, हे बघू शकतात माझ्या मागं. ही रेलिंग लागली आहे धोडप किल्ल्याची. म्हणजे आता माची जोड पोचू आपण आणि मस्त सनराईज झालेला आहे, बघू शकतात. दिसतोय का? एक नंबर. तो सुडका हा सूर्य दिसतो आपल्याला अशा रीतीने. चला आता जाऊया वर आपण. फुल थ्रिलिंग, खूप उंचीवरचा आहे. वाटलं नव्हतं मॉर्निंगला की होईल म्हणून, पण तरी चला. बेस्ट नवीन वर्षाची नवीन सुरुवात. चांगला गड किल्ला, मजा आली एकदम. सगळेवर पोचलेत. हे बघा इथं उद्ध्वस्त पायऱ्या आहेत. हे बघा हे उद्ध्वस्त पायऱ्या आहेत म्हणून ही रेलिंग बनवली. इथं ही सुरुंग लावून पहिले फोडण्यात आली असावी म्हणून या पायऱ्यात ज्या कातळात कोरलेल्या दिसत. जाऊया आपण. चला. पहिला अशा पायऱ्या होत्या का सगळ्या? कुठल्याही किल्ला असा अवघड नसता. तर तुमचं कोणत्या नावाने व्हिडिओ आहे युट्यूबला? राहुल वानखेडे. राहुल वानखेडे. किल्ल्यावर समोर आपल्याला माची दिसते आणि मस्त सनराईज झालेला आहे. सनराईज झालेला आहे. आपण माची कव्हर करूया. इकडं रेलिंग लागते वरती. ही जी रेलिंग आहे ही रेलिंग धरून जाऊया, म्हणजे माची कव्हर झाल्यावर डायरेक्ट तो पॉईंटला कव्हर करूया आपण. तर चला जाऊया. थोडेसे थांबलेत सगळे रेससाठी आणि निघूया आपण पण. माची आता पण माचीवर येऊन पोचलेलो आहे. ही दिसते माची आपल्याला. सगळे वर गेलेले आहेत. इकडे आपल्याला एक म्हणजे शिपायांसाठी तेवढी दिसेल ती बघूया. आणि मस्त असा सूर्य बाहेर निघतोय हळूहळू. वर जाऊया आपण, वर बघूया आपण काय एक्झॅक्ट. हा एक बुरुज आहे ढासळलेला आहे आणि इथे एक शिपायांची तेवढी दिसते बघा. हा चल. इथून आल्यानंतर आपल्याला बघा इथं पेशवेकालीन काम दिसतं. जे विटांचं काम आहे हे पेशवेकालीन काम आहे विटांचं, जे दिसतं आपल्याला. इकडे बघूया तरी आपण असं दिसतंय. हे बघा हा बुरुज ढासळलेला, ही अशी तटबंदी दिसते. तो पण एक बुरुज दिसतो आणि हे काम दिसतं आपल्याला. म्हणजे पेशवेकाला जेव्हा ढसडला असेल तेव्हा हे काम केलं गेलेलं असं दिसतं. कारण की पेशव्यांच्याच काळामध्ये विटांचंच काम होत होतं. तो सुडका दिसतो आपल्याला. त्या सुडक्याचं नाव आम्हाला विचारतो काय एक्झॅक्ट, मला पण लक्षात येत नाही आता. तिकडे तो बुरुज कव्हर केला आपण. तिकडे जाण्यासाठी झाडं खूप आहेत म्हणून रस्ता समजला नाही. इकडून येतो आपण आता. इकडनं असं येऊन आता आपल्याला हे पूर्ण कातळात कोरलेलं दिसेल आपल्याला बघा. हा सगळा बेसॉल्ट खडक आहे. बेसॉल्ट जो दिसतो आपल्याला. कातळात कोरलेल्या उत्कृष्ट पायऱ्या आहेत. या भग्न अवस्थेत झालेल्या पायऱ्या आहेत. आणि इथून बघा मस्त हा काळा खडक दिसतो. याच्यात पावसाचं पाणी एवढं बाहेर दिसत असेल ना. आणि ही बुरुज म्हणजे तटबंदी दिसते आपल्याला. आता जाऊया आपण वर.
अशा पण कातरातनं कोऱ्या पायऱ्या जे आहेत तो टप्पा कव्हर केल्यानंतर परत एक टप्पा लागतो आपल्याला, परत कातरात कोरल्या पायऱ्या असा दरवाजा लागतो. इकडे परत आपल्याला पाण्याची टाकी लागते बघा. म्हणजे या तटबंदीवरून जे सगळं काही पाणी येणार असेल हे सगळं पाण्याच्या टाक्या तिथं जमा होत असेल किंवा हे वापरत येणार असेल, वापरात येत असेल इथं जे रहिवासी राहत असतील किंवा त्यांच्यासाठी. आता आपण जाऊया या टप्प्याला. अशा रीतीने आपल्याला शिलालेख दिसतो बघा इथं. आणि इथून आता आपण जाऊया वर, जे कातळात कोरले आपल्याला पायऱ्या लागल्यात. एक हा इथं दिसतो भिंतीवर जर समोरून बघितल्यानंतर, आणि एक आपल्याला हा समोर दिसतो बघा. हा इथे एक शिलालेख दिसतो जो पारशी भाषेत आहे. आणि त्याच्यानंतर जाऊया आपण दूरला, आणि दरवाज्यात एंट्री करत असताना आपल्याला कीर्तिमुख लागतात बघा खाली. अशा रीतीने इथं आल्यानंतर आपल्याला 2 शिलालेख दिसतात आणि आपल्याला बघा दरवाज्यात कीर्तिमुख दिसतात. हे कीर्तिमुख दिसतात दोघं, इथं डिझाईन दिसते. आणि इथं बघा डोर लावण्यासाठी हे खाचे दिसतात. इथं दरवाजा वगैरे असावा असं आपल्याला दिसतं. एंट्री केल्यानंतर जाऊया, इथं शिपायांची देवडी वगैरे दिसते आपल्याला ही, म्हणजे बसण्यासाठी. आणि हा एक दरवाजा दिसतो उत्कृष्टरित्या. इथून आपल्याला आता जायचं आहे समोर. आता आपण दरवाज्यातनं आत चाललोय. आणि ह्या कातळात कोरलेल्या जे दिसतं आपला दरवाजा किंवा अर्ध्यात बांधकाम अर्ध्यात कातळात कोरलेल्या दिसतात. तर पायऱ्या वगैरे या रीतीने जाऊया आपण. एवढं उत्कृष्ट काम दिसतं ना इथं. पाण्यासाठी ड्रेनेज लाईन सुद्धा दिसते इथं. आणि इथून रस्ता असावा आधी असं दिसतं बघा आपल्याला. इथून हा रस्ता असावा असं दिसतं. आणि हा बुरुज, आणि माझ्या मागं बघू शकतात हा कातळात कोरलेला दरवाजा आहे. हे बघा मस्त तटबंदी दिसते इथं. आणि जाऊया आपण वर. इथं सुद्धा एक पाण्याची टाकी दिसते आपल्याला, जी इथं आहे. बघूया आपण. हे बघा इथं पाण्याची टाकी किंवा इथं राहण्यासाठी सोय असावी असं दिसतं आपल्याला इथं धोडप किल्ल्यावर. चला वर जाऊयात. सगळे पुढे गेलेले आहेत, आपण पण जाऊया फास्ट. उत्कृष्ट काम म्हणजे कातरात कोरलेल्या पायऱ्या, कुठे काम केलेलं दिसतं आपल्याला. हा इकडे बुरुज आहे जो ढासळला आहे बघा. इथं बुरुज असावा तटबंदी, हा ढासळला आहे. आता आपल्याला लागतील कातरात कोरलेल्या पायऱ्या, त्या बघूया आपण. हे बघा इथं बघू शकता तुम्ही, या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात आपल्याला धोडप किल्ल्यावरती. मस्त आणि उत्कृष्टरित्या काम दिसतं, छान वाटतं. इमारत वगैरे दिसते. आणि इथं बघा एवढं स्वच्छ पाणी दिसतं ना इथं, म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग करू शकतो आपण. गडावर आल्यावर इथं एक दिसतं, मागं एक इमारत दिसते, हिला बघूया आपण. आणि मग तिकडे मागं जाऊया. ही बघा एक इमारत दिसते, इथं एक दिसतं असं कन्स्ट्रक्शन दिसतं इथं एक. आणि इथं पण दिसतं. याला आत जाऊन बघूया आपण. अशा रीतीने ही इमारत दिसते आपल्याला.
आणि उत्कृष्टरित्या आहे, अजून आहे बऱ्यापैकी. बघा खाली पण व्यवस्थित दिसते, वर पण व्यवस्थित आहे. म्हणजे महत्त्वाची कुठली तरी इमारत असावी, कोणतरी राहत असावं इथं. आणि इकडे सगळी पडझड झाली असल्या कारणाने एवढं काही दिसत नाही इथं. ही आपल्याला ही इमारत दिसते, इकडे एक पाण्याची टाकी दिसते आणि इथं पण एक अवशेष दिसतात. फक्त यांचा हा चौथरा राहिला आहे, बाकी बिल्डिंग म्हणजे असं काहीच कन्स्ट्रक्शन राहिलं नाही. आणि हा धोळप किल्ला आहे, इथं वरती रॅपलिंग करून जावं लागतं, क्लाइम्बिंग करून. आणि असा हा वरती सर करतात टोकावर. आपण फक्त हा किल्ला वरच पठार जो आहे तोच एक्सप्लोअर करणार आहोत. जे तुम्ही बघू शकता पाण्याची टाकी म्हणू शकतात, किंवा इथं राहण्याची व्यवस्था सुद्धा असेल असं दिसतं बघा आपल्याला. इथं उतरण्यासाठी प्रॉपर काम दिसतं, पायऱ्या पण आहेत, म्हणजे इथं उतरू शकतो आपण, असं आहे. इथं हे इथं पण आहे, बघूया आपण. इथं पण आहे आणि इथं पण पाण्याची टाकी एक दिसते आपल्याला. अशा रीतीने आपल्याला इथं पाण्याच्या टाक्यात दिसतात बघा. ही पण एक पाण्याची टाकी दिसते, पण इथं उतरण्यासाठी जागा नाही आहे. जंगली प्राणी राहत असावे, कारण की तिथं होल केलेले बघा. त्याच्यानंतर इथं बघूया, इथं पण आहे बघा कोरलेलं. म्हणजे हे धोळप किल्ल्यावरचे एवढं दिसतात बघा. इथं उतरायला आहे आणि तिच्यात या टाकीमध्ये अजून एक टाकी कोरलेली, तिथं बसण्यासाठी सुद्धा जागा आहे. इथं बघा दिसतं असं. आणि अशा रीतीने परत एक टाकी दिसते इथं बघा. सगळ्या टाक्या इथं कोरल्या गेलेल्या दिसतात. आणि भुयार म्हणजे पहाडाचे जे धोळप किल्ला आहे त्या ठिकाणी इथं पण आहे, इथं पण दिसतं आपल्याला बघा. सगळं उत्कृष्टरित्या दिसतं. आणि आपण त्या पॉईंटला येऊन पोहोचलेलो आहे. सगळे नाश्त्याचा ब्रेक चाललाय सगळ्यांनी, ज्यांनी ज्यांचा खाऊ आणलाय ते आणले. आता आपण धोळप किल्ल्यावरती मंदिर बघतोय, जे की मंदिर लागतं बघा आपल्याला. इथं देवीचं मंदिर आहे आणि अशा रीतीने इथं राहण्याची व्यवस्था सुद्धा आहे. इथं पण असते बघा इथं. आणि त्यांनी टेंट लावला, हे रात्री येऊन थांबले होते इथं. म्हणजे इथून आपण स्टे करू शकतो एवढी व्यवस्था आहे. पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे. ते मंदिर आहे इथं. आता वगैरे झाला आहे आणि आता आपण निघालोय. सगळ्यांनी आणलं होतं तेच खाल्लं आपण. इथं जाऊया, लास्ट डेड एंड पॉईंट कव्हर करूया. मग त्याच्यानंतर जे काही किल्ल्याचे अवशेष आहेत ते बघूया, जे आपल्याला काय काय दिसतात ते. आणि त्याच्यानंतर मग हां पोचतो आपण, 12च्या आत होऊन जाऊ आपण. सगळे निघालेत आता नाश्ता वगैरे करून. आता वरती एवढं पठार आहे, जे चढणं उतरण्यासारखं असं काही नाही आता जास्त. जो आपल्याला त्या हॉटेलमधनं दिसत होता, जो यू पॉईंट दिसत होता ना, त्या यू पॉईंट पाशी आलोय आपण आत्ता. आणि तो यू पॉईंट बघूया. हा झेंडा पॉईंट आहे आणि इथून तो आपल्याला यू पॉईंट दिसतो बघा. हा बघा, हा तो यू पॉईंट आहे, जो ढासळला आहे हा यू पॉईंट आहे. आणि हा डेड एंड आहे जो आपल्याला तिथून दिसत होता. तिथे बरं का बेटा, उडून जाईल नाही तर. हा इकडे हातात असं फेटलं तरी चालेल, एकाने धरलं तरी चालेल. एकाने पकडा, दोघं लागतील. हा चालतंय, ठीक आहे. गाडी नाही जायचं नाही. चलो येतात ना. ठीक आहे, येऊ माझ्याकडे. चलो कधी स्टार्ट म्हणायचंय? चला. 1 2 3 जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे, गाए दव जय गाता, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय. जो मंडपचा धोळपचा जो यू आकाराचा जो टप्पा दिसतो तो हा आहे. इथून
हा एवढा तुटलेला भाग आहे आणि तिथं आपल्याला जाता येत नाही. आणि याला म्हणतात छोटा बंड्या, त्याला म्हणतात मोठा बंड्या असं दिसतं. इकडे मार्कंडेय ऋषीचा डोंगर दिसतो, तो समोर एवढा दिसत नसल पण तो आहे मार्कंडेय ऋषीचा डोंगर. आणि तेच म्हणजे किल्ला आहे आणि त्याच्या पलीकडे वणीगड आहे. ही सगळी गुजरात बॉर्डर लाईन येते आपल्याला. हा समोर धोडप किल्ला दिसतो. आणि या हा पण एक सुडका आहे, मामाने सांगितला होता पण लक्षात येत नाही. एक गणेश याला सुडका, काय सुडका सांगितला होता? हा कुठला सुडका होता? इशारा म्हणून, इशारा ना, इशारा म्हणून हा एक सुडका आहे. आता ह्या रस्त्याने जाऊया आपण. आणि हा दोडपचा इथं एवढं क्लाइम्बिंग करून चढतात लोक. आता जाऊया आपण. म्हणजे ते असं म्हणत होते, जे कांचन बारीची लढाई आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेली, की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, सुरत लुटल्यानंतर ते ज्यावेळेस इकडे आले, इकडे आल्यानंतर असं औरंगजेबाला कळलं की बाबा ह्या रस्त्याने देत आहेत, म्हणून त्यांनी इकडे वेढा टाकला होता. वेढा टाकल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची ही पहिली अशी लढाई होती जी कांचनबारी लढाई म्हणून आहे, की त्या लढाईत त्यांना खुल्या मैदानात म्हणजे गणवी कावा न करता येऊच नये म्हणून ती लढाई एकदम सपाट पृष्ठभागावर झाली होती, जी म्हणू शकतात तुम्ही ती कांचनबारीची लढाई ह्या एवढ्या एरियामध्ये झाली होती. आणि मग ती लढाई होती जी आपण कमी सैन्यामध्ये जिंकून आपण तो जो खजिना आहे तो रायगडावर नेला होता. असं एवढा थोडा इतिहास इथं दिसतो आपल्याला. आणि हा धोडप किल्ला आपला कव्हर झालेला आहे. आणि आता आपण थोडं वर जाऊन थोडा पॉईंट कव्हर करूया. ड्रोन शॉट घ्यायचा होता पण हवा एवढी चालू आहे ना की ड्रोन शॉट पॉसिबल होणार नाही. आणि तरी प्रयत्न करूया आपण, बघूया मिळतो का कुठे. जर खाली जरी थोडा चान्स भेटला तरी आपण एक तरी ड्रोन शॉट घेण्याचा प्रयत्न करू. धोडप किल्ल्याचा हा पॅच आपण कव्हर केला. हा कव्हर केल्यानंतर आता आपण थोडं वर जाऊया आणि तिथं बघूया तिथं काय काय आहे. तिथं बहुतेक पाण्याची टाकी वगैरे आहे, ती बघूया आपण. आता आपण धोडप किल्ल्यावरती, आपल्याला अशी गुफा लागते बघा. ही सगळी गुफा दिसते. ही म्हणजे एक्झॅक्ट कोरलेली आहे का अशी बनलेली आहे आधीपासून कळून येत नाही, पण अशी एवढी गुफा दिसते आपल्याला. माझ्या हाताचे दोघं तुम्ही डिस्टन्स बघू शकतात की एवढी मोठी ही गुफा आहे. जे जबरदस्त आहे, हाताला जर वर घेतला तरी खूप. आणि इथं बघा कमीत कमी ही 8 फुटाची तरी आहे. आणि इकडे ही 8 बाय 8ची एवढी ही गुफा दिसते आपल्याला. ही धोडप किल्ल्यावर आहे. असं जेव्हा रस्ता बघतो आपण हा सुडका दिसतो बघा. आपण ज्या ठिकाणी जाऊन आलो इथं यू आकाराचा आहे, म्हणजे मध्ये तुटलेला आहे. आणि हा रस्ता बघा, या रस्त्याने आलो आपण आणि या रस्त्याने जाऊ. जाताना आपण खालून गेलो, म्हणजे येताना खालून गेलो, जाताना आपण वरनं चाललो आहे. या गुफा आहेत. आता मामा पुढे थांबलेले आहेत. एवढी हवा चाललेली आहे ना खूप. आणि बघा ही गुफा बघा, जिथून आपण बघत ती गुफा आहे. इथं मंदिर वगैरे, भवानी मातेचं मंदिर दिसतं आपल्याला. आणि इथं पाण्याचे टाके आहेत. तर जाऊया आपण पुढे. जे असे बघतो ना आपण या ज्या डोंगरावर किंवा या धोडप किल्ल्यावर जेव्हा बघतो ना आपण असे नक्षीकाम किंवा गुफा म्हणू शकतो, या 7 वाहन काळातील गुफा आहेत. म्हणजे हे स्ट्रक्चर जे तेव्हाच दिसतं आपल्याला. आणि या दगडांकडे जर बघितलं ना तर इथं काही ना काही केलं गेलेलं असावं असं दिसतं आपल्याला. इथं हा एक अवशेष राहिला होता, तो कव्हर करूया आपण. बाकी कव्हर केले होते, हाच थोडा एक राहिला होता बघा. जे की थोडंसं नक्षीकामचं बघणं व्यवस्थित दिसतं आपल्याला. आणि अशा रीतीने हे अवशेष दिसतात. इथं बहुतेक एक खिडकी किंवा दरवाजा असावा. आणि असा हा एवढा तिथून दिसतो, एवढंच आहे. त्याच्यानंतर त्या सुडक्यापासून आपण आलो असं धोडप. त्या वरती पण गुहा आहेत तिथं, पण त्या एक्झॅक्ट तिथं वर चढायला हार्ड आहे म्हणून तिथं काही गेलो नाही आपण. पण बघूया ड्रोन शॉटनेच घेऊन बघूया आपण. मॉर्निंगला आपण या रस्त्याने गेलो होतो आणि जी इंग्रजांनी सुरंग लावून फोडलेले आहेत बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे असे खाचे दिसतात. 1 2 ह्या पायऱ्या होत्या, म्हणजे या पायऱ्या अशा जात होत्या. पण इंग्रजांनी इथं सुरंग लावून एवढ्या फोडलेल्या आहेत म्हणून हे अशा रीतीने रेलिंगने जावं लागतं. 1818 मध्ये इंग्रज हेच काम करत होते की गड किल्ल्यांवर जे राजेशाही कारभार आहे तो तोडायचा आणि यांना उद्ध्वस्त करून गुलाम बनवायचं. ही विहीर बघायची होती बघा, जी ही विहीर आहे तिला उतरायला रस्ता तिकडनं आहे, तो बघूया आपण. इथं पेशवेकालीन काम दिसतं आपल्याला, खाली दगडी काम आहे आणि याला उतरण्यासाठी रस्ता इकडनं आहे. तरी जाऊन बघूया आपण. बघा आता विहीर उतरून बघूया आपण. इथं खाली दगडाचं काम दिसतं. होते की तो आधी शिपाई वगैरे राहायचे असावे किंवा पाणी वगैरे असावं. इथं आपल्याला तेवढं दिसतात. पाण्याची विहीर बघा. हे बघा अशी विहीर दिसते.
ही विहीर मॉर्निंगला दाखवता आली नाही, कारण की मॉर्निंगला जरा अंधार खूप होतं. हे बघा, ही अशी विहीर आहे. इकडून बघू शकतात, इकडनं पण दाखवतो. माझ्या मागून बघू शकतात, विहीर अशी दिसते. फुल हे खाली दगडाचं काम आहे आणि वरती बघू शकतो आपण पेशवेकालीन काम दिसतं, जे की आपल्याला याच्यात आहे सगळं. हे बघा, इथं पण आहे. म्हणजे जे कोणी येत असेल गडावर येण्याआधी त्यांना पाणी वगैरे पिण्यासाठी जागा असावी असं आपल्याला दिसतं या ठिकाणी. अजून बघूया आपण, मंदिर पण आहे ते पण बघूया. आता इथून जेव्हा गडाला चढतो इथं पाण्याची विहीर होती, ती विहीर बघितली. आता आपण मंदिर बघूया. समोर हा धोडप किल्ला दिसतो, तो आपण आता खाली उतरलोय आणि इकडे हनुमानाची मूर्ती बघूया आपण. बघा, इथं पण काय अवशेष दिसतात, म्हणजे इथं पण शिपाई वगैरे असतील असं दिसतं. आणि मूर्ती बघूया, इथं बघा, इथं आधी लोक राहत असतील, त्यांचे घर दिसतात पडक्या अवस्थेतले. बघूया तरी. किल्ल्याच्या जेव्हा खाली बघतो ना, इथं बघा अवशेष दिसतात, म्हणजे इथं पहिले वस्ती असावी. आता बघा, म्हणजे ह्याच रचनेवर वस्ती बसवलेली दिसते आपल्याला. हे बघा, हे जुनं काम आहे सगळं, काय काय पडलेलं आहे काय दिसतंय. आणि या ठिकाणी लोक राहावीत असं दिसतं आपल्याला बहुतेक. इथं बघा, इथं पण अवशेष दिसतात आपल्याला या ठिकाणी सुद्धा. आणि आता हनुमानाचं जे मंदिर आहे बघूया, जे पेशवेकालीन मंदिर म्हणू शकतो किंवा पेशव्यांनी बांधलेलं एक मंदिर म्हणू शकतो, ते बघूया आपण. आता आपण आलोय हनुमानाच्या मंदिराजवळ. हे बघा, हनुमानाची मूर्ती आहे. जय श्री रामाचंद्र. पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे. इथं पण एक जग काय बघूया आपण. इथं पण एक अवशेष दिसतो आपलं जुना. हे बघा, इथं पण पाण्याचं एक टाक आहे. हे बघा, इथे एक पाण्याचं टाकं दिसतं, हे पुरातन पाण्याचं टाकं दिसतं. बघा, अशा रीतीने या ठिकाणी पाण्याचं टाकं दिसतं, म्हणजे हेच पाणी इथं देवासाठी वापरलं गेलेलं असावं असं आपल्याला लक्षात येतं. आता आपण धोडप किल्ल्यावर आहे आणि आपण पुशअपचा करूया आता. फायनली मित्रांनो, धोडप फोर्ट आपला आजचा हा इथं कवर झालेला आहे. आणि मोस्ट ऑफली आपल्याला जेवढं होईल तेवढं कवर केलेलं आहे आपण. मारुती मंदिर आणि एक प्रवाह आपण कवर केला आहे. जेवढं होईल मॉर्निंगमध्ये एवढं कवर करता आलं नाही, कारण की कवर करता आलं नाही मीन्स अंधार होतं म्हणून त्यात दाखवता आलं नाही. पण आपण होईल जसं उजेड पडला तसंच हे सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोअर केल्या आणि दाखवल्यासुद्धा आहेत. तर आता आम्ही खाली उतरण्यास आलेलो आहे. जवळचा टप्पा आहे. आता आपण खाली उतरूया, जेवण वगैरे करूया, आंघोळ वगैरे करूया. आणि आजचा दुसरा जो दिवस आहे तो आपला इथं समाप्त झाला आहे. आज आहे 26 जानेवारी 2026. तर आजचा आपला जो झेंडावंदन आहे तो सुद्धा वर केला आपण. आणि अशा रीतीने आपण खाली उतरतोय. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने काय होईल की तुम्हाला जो माझा व्हिडिओ आहे जो प्रत्येक व्हिडिओ येत जाईल त्याचं नोटिफिकेशन येईल, तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जाईल. तर आता आम्ही खाली जातो आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवूया. धन्यवाद.